क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे. त्या चॅप्टरमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय असतो ते बघितलं आहे. ॲक्च्युली जनरल फॉर्म असतो ax² + bx + c = 0. आणि हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. ax² + bx + c = 0. आणि सिम्पली इक्वल्स टू 0 हे इक्वेशन जर रिमूव्ह केलं आपण तर रिमेनिंग जो पार्ट आहे ax² + bx + c त्याला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतो. ठीक आहे. हे पार्ट आपण दोन्ही पार्ट बघितलेले आहेत. फर्स्ट लेक्चरमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हा जो चॅप्टर आहे चॅप्टरचा फर्स्ट लेक्चरमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल काय असतं ते बघितलंय. सिम्पली इक्वेशन मधलं = 0 हा पार्ट जर रिमूव्ह केला तर रिमेनिंग जो पार्ट आहे त्याला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतो. त्यानंतर जे सेकंड लेक्चर झालं त्याच्यामध्ये आपण रूट ऑफ द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल किंवा रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आपण दोन्ही पण म्हणू शकतो त्याला ते बघितलंय. आणि रूट काय असतो तर रूट एक नंबर असतो. ठीक आहे. एक नंबर असतो आणि तो जर नंबर आपण पुट केला इन प्लेस ऑफ एक्स आणि ते जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन्स त्याची व्हॅल्यू जर 0 आली तर त्या नंबरला आपण रूट म्हणतो पॉलिनॉमियलचा. ते पण बघितलं आपण. चेक काही एक्झाम्पल्स घेतलेले त्याच्यावरती एक पॉलिनॉमियल घेऊन एखादा नंबर त्या पॉलिनॉमियलचा रूट आहे किंवा नाही. हे पार्ट आपण आत्तापर्यंत बघितलेले जे 2 लेक्चर झाले क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या चॅप्टरमध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट्समध्ये जे काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स बघणार आहेत. आणि प्रॅक्टिस सेटमध्ये जेवढे एक्झाम्पल्स आहेत ते आपण ऑलमोस्ट सर्वच सॉल्व करणार आहेत. त्यामुळे आजचं लेक्चर थोडं मोठं होणार आहे. तर फर्स्ट जे एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट्स, पहिला जो प्रॅक्टिस सेट आहे ह्या चॅप्टरमधला त्याच्यामध्ये हे एक्झाम्पल आहे ते मी बोर्डवर लिहिले. आपण बघणार आहे एक्झाम्पल काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे 1 by 1 आपण सर्वच एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. तर त्या प्रॅक्टिस सेटमधला हे आजच्या लेक्चरमध्ये असलेलं आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल आहे. काय आहे याच्यामध्ये तर राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ax² + bx + c = 0. इथं काही इक्वेशन्स लिहिलेले आहेत. काही इक्वेशन्स लिहिले आहेत आणि आपल्याला हे जे इक्वेशन्स आहेत ॲक्च्युली 4 इक्वेशन्स मी इथं लिहिलेले आहेत. तर हे जे इक्वेशन्स आहेत हे इक्वेशन्स आपल्याला काय करायचे ह्या फॉर्ममध्ये लिहायचे. आणि तो फॉर्म काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचा स्टँडर्ड फॉर्म आहे. ax² + bx + c = 0. ह्या फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचे हे सर्व इक्वेशन्स लिहायचे आणि त्याच्यामध्ये एबीसीच्या ज्या व्हॅल्यूज येतात त्या व्हॅल्यूज काय येतात ते फाइंड आउट करायचे. ॲक्च्युली आपण हे जर ह्या फॉर्ममध्ये लिहिलं तर लगेचच आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट होत आहेत. कारण सिम्पली x² चा जो कोएफिशियंट आहे आपण त्याला a म्हणतो, x चा जो कोएफिशियंट आहे तो b असतो आणि प्लस करून जो रिमेनिंग कॉन्स्टंट आहे त्याला आपण c म्हणतो. तर सिम्पली जो इम्पॉर्टंट जॉब आहे तो काय हे जे इक्वेशन्स आहेत हे इक्वेशन्स आपल्याला काय करायचं आहे ह्या फॉर्ममध्ये लिहायचे ax² + bx + c = 0. आता x काय आहे ह्या इक्वेशन मध्ये x जो आहे तो x काय आहे एक व्हेरिएबल आहे. आता फर्स्ट जे एक्झाम्पल्स आहे पहा. फर्स्ट एक्झाम्पल 2y = 10 - y². हे एक्झाम्पल मध्ये y काय आहे व्हेरिएबल आहे. तर मग आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते जर ह्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल इथं तर व्हेरिएबल x आहे इथं व्हेरिएबल y आहे. तर इन शॉर्ट आपल्याला हे फॉर्म मध्ये लिहायचं आहे फर्स्ट एक्झाम्पल म्हणजेच आपल्याला इथं मात्र a × y² + b × y + c = 0 असं लिहायचं आहे. का तर हा तर आहे स्टँडर्ड फॉर्म कशाचा क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचा. पण तिथं x काय आहे x व्हेरिएबल आहे आणि ह्या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये व्हेरिएबल काय आहे y आहे. आपल्याला तर त्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे ax² + bx + c = 0. इथं तर व्हेरिएबल y आहे म्हणजेच आपल्याला काय लिहायचं आहे तर a × y² + b × y + c = 0 अशा फॉर्म मध्ये लिहायचंय. इथं व्हेरिएबल x आहे तर इथं मात्र ह्याच टाइप मध्ये इथं पण व्हेरिएबल x आहे तर तिथं पण त्याच टाइप मध्ये पण इथं मात्र व्हेरिएबल m आहे. मग हे इक्वेशन आपल्याला त्या फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजेच काय करावं लागेल तर a × m² + b × m + c = 0 असं लिहायचंय. त्यावेळेस आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू आणि ह्या फॉर्म मध्ये लिहायचंय म्हणजेच काय लिहायचंय a × m² + b × m + c = 0 असं का लिहायचं तर इथं व्हेरिएबल x आहे इथं व्हेरिएबल m आहे ते एकाच फॉर्म मध्ये लिहायचे म्हणजे am² + bm + c = 0 आणि इथं a × y² + b × y + c = 0. तर आपण 1 by 1 हे त्या फॉर्म मध्ये लिहू आणि एबीसीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू. तर फर्स्ट एक्झाम्पल काय आहे 2 × y = 10 - y². हे आहे फर्स्ट एक्झाम्पल. आपल्याला काय करायचं आहे ह्या एक्झाम्पलला ax² + bx + c = 0 त्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे.
इथं तर व्हेरिएबल वाय मी अगोदरच सांगितलं ह्या फॉर्म मध्ये लिहायचंय, इथं व्हेरिएबल एक्स आहे, इथं व्हेरिएबल वाय आहे, म्हणजे आपल्याला काय करायचंय ए इंटू वाय स्क्वेअर प्लस बी इंटू वाय प्लस सी इक्वल्स टू 0 ह्या फॉर्म मध्ये लिहायचंय. ह्या इक्वेशनला आपल्याला काय करायचंय ए इंटू वाय स्क्वेअर प्लस बी इंटू वाय प्लस सी इक्वल्स टू 0 ह्या फॉर्म मध्ये लिहायचंय. आता पहा इथं आहे 2y इक्वल्स टू 10 मायनस वाय स्क्वेअर. दिस विल इम्प्लाय दॅट. हा आता लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड इकडे शिफ्ट केल्यानंतर प्लसचं मायनस होतं, मायनसचं प्लस होतं जर तुम्ही साईड चेंज केली तर. आता हा 2y लेफ्ट हँड साईडला आहे, मी याला काहीच करत नाही, इथं लेफ्ट हँड साईडलाच ठेवतो. पण ह्या दोन्ही गोष्टी मायनस वाय स्क्वेअर आणि 10 त्या दोन्ही गोष्टी मी लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करणार आहे. तर मायनस वाय स्क्वेअर इकडे निगेटिव्ह आहे, मी जर याला लेफ्ट हँड साईडला घेतलं तर तो पॉझिटिव्ह होईल. 10 राईट हँड साईडला पॉझिटिव्ह आहे, लेफ्ट हँड साईडला घेतलं तर निगेटिव्ह होईल. तर मला हे दोन्ही पण टर्म ज्या राईट हँड साईडला आहेत त्या शिफ्ट करायच्या लेफ्ट हँड साईडला, त्यांची साईन चेंज होते. ठीक आहे, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होईल, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होईल. तर मी ह्या 2y ॲज इट इज ठेवतो लेफ्ट हँड साईडला, आणि हा जो 10 आहे तो मी शिफ्ट करतोय, 10 शिफ्ट करतोय लेफ्ट हँड साईडला. 10 राईट हँड साईडला पॉझिटिव्ह आहे, लेफ्ट हँड साईडला तो निगेटिव्ह होईल. सिमिलरली हा मायनस वाय स्क्वेअर राईट हँड साईडला निगेटिव्ह आहे, मला लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करायचा आहे, तो पण पॉझिटिव्ह होईल वाय स्क्वेअर. आणि राईट हँड साईडला हे दोन्ही टर्म ऑलरेडी राईट हँड साईडला प्रेझेंट होत्या, तर दोन्ही मी इकडे घेतलं लेफ्ट हँड साईडला. राईट हँड साईडला काहीच बाकी नाही राहतं, दॅट इज 0. ठीक आहे, राईट हँड साईडला 0 बाकी. तर हे मला भेटलं 2y मायनस 10 प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 0. आता मला फक्त ह्या फॉर्ममध्ये ऍडजस्ट करायचं आहे, ए इंटू वाय स्क्वेअर प्लस बी इंटू वाय प्लस सी इक्वल्स टू 0. तर मी हा वाय स्क्वेअर, मला वाय स्क्वेअरच्या ज्या टर्म आहेत त्या अगोदर पाहिजे, नाही तर वाय स्क्वेअर नंतर मला काय पाहिजे नाही, ए इंटू वाय स्क्वेअर प्लस बी इंटू वाय पाहिजे. तर इथं बी इंटू वाय आहे, तर प्लस 2y आणि हा मायनस 10 इक्वल्स टू 0. हे जस्ट रिअरेंजमेंट आहे, ह्याच गोष्टी रिअरेंज केल्यात. वाय स्क्वेअर अगोदर लिहिलाय, नंतर 2y लिहिलाय आणि मायनस 10 आहे राईट हँड साईडला इक्वल्स टू 0. राईट हँड साईडमध्ये काही चेंज केलं नाही, इज इक्वल्स टू 0 ॲज इट इज आहे. तर हे काय सिम्पली रिअरेंजमेंट आहे, ॲडजस्टमेंट आहे. वाय स्क्वेअर अगोदर लिहिला, नंतर 2y मायनस 10. ठीक आहे, आता ह्याला जर तुम्ही कम्पेअर केलं तर दिसतंय तुम्हाला हे काय दिसतंय, ए इंटू वाय स्क्वेअर प्लस बी इंटू वाय प्लस सी इक्वल्स टू 0 त्या फॉर्ममध्ये दिसतंय. तर जो वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे, जो वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट त्याला आपण ए म्हणतो. वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट मला इथं काही दिसत नाहीये, पण बाय डिफॉल्ट दॅट इज 1. सो व्हॅल्यू ऑफ ए इक्वल्स टू 1. जो काही वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे त्याला आपण ए म्हणतो. तर वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट इथं 1 आहे, म्हणून ए ची व्हॅल्यू 1. जो काही वायचा कोएफिशियंट आहे त्याला आपण बी म्हणतो. तर वायचा कोएफिशियंट मला इथं दिसतोय 2, देअरफॉर व्हॅल्यू ऑफ बी इज 2. आणि रिमेनिंग जो काही कॉन्स्टंट असतो ए इंटू वाय स्क्वेअर प्लस बी इंटू वाय प्लस रिमेनिंग जो काही कॉन्स्टंट असतो त्याला आपण सी म्हणतो. तर रिमेनिंग जो कॉन्स्टंट मला इथं दिसतोय दॅट इज सी इक्वल्स टू मायनस 10. ॲक्च्युली हा काय प्लस करून तुम्ही मायनस 10 लिहू शकता, हा मायनस 10 आहे. तर त्याच फॉर्ममध्ये जर पाहिजे एक्झॅक्ट 1 इंटू वाय स्क्वेअर प्लस 2 इंटू वाय प्लस मायनस 10 इक्वल्स टू 0 असं लिहू शकता. तर मला इथं डायरेक्ट ए बी सीच्या व्हॅल्यूज दिसतात. तर हे फर्स्ट एक्झाम्पल जे होतं ते आपण कन्व्हर्ट केलंय कुठला, ह्या फॉर्ममध्ये. इथं एक्झॅक्ट एक्स दिसणार नाही, व्हेरिएबल वाय आहे, त्यामुळे मला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, ए इंटू वाय स्क्वेअर प्लस बी इंटू वाय प्लस सी इक्वल्स टू 0. तर ए इंटू इथं 1 आहे, ए इंटू म्हणजे 1 इंटू वाय स्क्वेअर प्लस बी इंटू वाय प्लस सी इक्वल्स टू 0 आहे. तर ए म्हणजे वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट, बी म्हणजे वायचा कोएफिशियंट आणि रिमेनिंग जो कॉन्स्टंट आहे दॅट इज सी. तर ह्या आहेत ए बी सीच्या व्हॅल्यूज. तर हे फर्स्ट एक्झाम्पल आपलं कन्वर्ट करून झालंय. सेकंड एक्झाम्पल. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पलमध्ये पण आपल्याला काय करायचंय, ह्या इक्वेशनला त्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं. क्वाड्रेटिक इक्वेशनचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, सेकंड इक्वेशन जे आहे, सेकंड इक्वेशन असं आहे, एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 2x प्लस 3. याला मला कन्व्हर्ट करायचं आहे कशामध्ये, ह्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0 या स्टँडर्ड फॉर्ममध्ये. आता इथं व्हेरिएबल एक्स आहे, एक्झॅक्ट त्याच टाईपमध्ये होणार आहे ते कन्व्हर्ट. पण कन्व्हर्ट करण्यासाठी लेफ्ट हँड साईड जी आहे ती जर बघितली तुम्ही तर काय आहे, एक्स मायनस 1 ब्रॅकेटमध्ये आहे आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. एक्स मायनस 1 ब्रॅकेटमध्ये आहे आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे इक्वल्स टू
2x प्लस 3 आहे राईट हँड साईडला. तर मी सध्या राईट हँड साईडला काही करत नाही, हे जे लेफ्ट हँड साईड आहे त्यालाच थोडं एक्सपांड करणार आहे. आणि एक्सपांड कसं करणार आहे तर फॉर्म्युला यूज करून. आणि कशाचा फॉर्म्युला यूज करून तर a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा जो फॉर्म्युला आहे याचं एक्सपान्शन काय आहे तर a मायनस बी जर ब्रॅकेटमध्ये असेल स्क्वेअर असेल तर याचं एक्सपान्शन आहे a स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर असं जर असेल तर ह्या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन आहे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर त्या टाईपमध्ये हे तर x मायनस 1 स्क्वेअर असंच या टाईपमध्ये मला दिसतंय. तर मग ह्या फॉर्म्युल्यानुसार पहिला जो नंबर आहे a चा त्याचा स्क्वेअर म्हणजे इथं x चा स्क्वेअर होणार आहे. ठीक आहे, a स्क्वेअर म्हणजे इथं x a तर काय आहे x आहे तर x स्क्वेअर मायनस 2 टाइम्स a इंटू बी. आणि a काय आहे x आहे, b काय आहे 1 आहे. जर मी याला x मायनस 1 आणि a मायनस बी याला जर कम्पेअर केलं तर a इज अ x आणि b इज अ 1. a इज अ x आणि b इज अ 1 हे दोन जर कम्पेअर केले तर a इज अ x आणि b इज अ 1. तर a स्क्वेअर आहे, a स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर कारण a इज अ x आहे. नंतर 2 टाइम्स ab आहे तर मायनस 2 a इंटू बी. तर a इज अ x, b इज अ 1. तर 2 इंटू एक्स इंटू 1 होऊन जाईल प्लस बी स्क्वेअर आहे. आणि बी म्हणजे कोण आहे तर 1 आहे, 1 चा स्क्वेअर. तर 1 चा स्क्वेअर ॲक्च्युली 1 राहणार पण मी ते लिहिलंय इक्वल्स टू राईट हँड साईड मी काही सध्या त्याला काही करतच नाहीये 2x प्लस 3. पण ह्या स्टेपमध्ये काय केलंय हा फॉर्म्युला यूज केला a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आणि त्याचा एक्सपान्शन आहे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, मी याला थोडं सिम्प्लिफाय करतोय. दिस इज x स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स इंटू 1 आहे. 2 इंटू एक्स इंटू 1 तर 1 ला याला मल्टिप्लाय केल्यानंतर 2 इंटू एक्स आणि 1चं मल्टिप्लिकेशन आहे 1 नी तुम्ही कशाबरोबर पण मल्टिप्लाय करा. 1 इंटू 2x आहे तर दॅट इज 2x. 1 इंटू 2x आहे, 1 ला तुम्ही कशाला पण मल्टिप्लाय करा ज्याच्याबरोबर तुम्ही मल्टिप्लाय करता तोच मल्टिप्लिकेशनचा नंबर येणार आहे. 1 इंटू 2x आहे तर ते मल्टिप्लिकेशन 2x आहे. आता इथं 1 चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, 1 चा स्क्वेअर आहे, 1 स्क्वेअर इज अ 1. आणि राईट हँड साईडला पहा 2x प्लस 3 आहे. ठीक आहे, राईट हँड साईड मी चेंज नाही करायचं. तर लेफ्ट हँड साईड भेटली मला x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 आणि राईट हँड साईड आहे 2x प्लस 3. आता सिम्पली राईट हँड साईडला मी काही ठेवतच नाहीये, दोन्ही पण टर्म मी लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करणार आहे. राईट हँड साईडला 2x पण पॉझिटिव्ह मध्ये 3 पण पॉझिटिव्ह मध्ये मी ह्या दोन्ही टर्म लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करणार आहे. 2x पॉझिटिव्ह आहे लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह होईल, 3 पण पॉझिटिव्ह आहे लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह होईल. तर मी काय करतोय x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 आणि हा मायनस 2 पॉझिटिव्ह 2x होता राईट हँड साईडला, लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह होईल. प्लस 3 होता राईट हँड साईडला, लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह होईल इक्वल्स टू राईट हँड साईडला 0 राहील. ठीक आहे, तर हे झालं x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 ही तर लेफ्ट हँड साईड आणि या दोन्ही राईट हँड साईडच्या टर्म शिफ्ट केल्या तर मायनस 2x मायनस 3 इक्वल्स टू 0 असं भेटून जाईल. ठीक आहे, हे सिम्बॉल मॅथमॅटिक्समध्ये मी ठीक आहे सिम्बॉलचं नंतर डिस्कशन करू. पण स्पेशल सिम्बॉल आहे, कधी पण यूज करायचं नाही आहे सिम्बॉल, कुठं पण नाही आहे. याच्याबद्दल आपण सेपरेट डिस्कशन करू. ठीक आहे, मी इथं विसरलो होतो ते सिम्बॉल देण्याचं. एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 मायनस 2x मायनस 3 असं एक्सपान्शन असं एक्सप्रेशन माझ्याकडे आहे लेफ्ट हँड साईडला. आता जे याचं मी सिंपल जे काही कॅल्क्युलेशन होईल ते कॅल्क्युलेशन करतोय. एक्स स्क्वेअरची एकच टर्म प्रेझेंट आहे, बाकी कुठं एक्स स्क्वेअर मला इथं दिसत नाही पॉझिटिव्ह कशामध्येच नाहीये. तर एक्स स्क्वेअर मात्र ॲज इट इज राहणार आहे, काही होणारच नाहीये. तर मी जे एक्सचे कोएफिशियंटच्या रिलेटेड जे टर्म्स आहेत त्याचं कॅल्क्युलेशन करतोय पहा. तर इथं मायनस 2x आहे, इथं परत एकदा मायनस 2x आहे आणि x अजून दुसरीकडे पुढे प्रेझेंट नाही, दोनच टर्म मध्ये आहे मायनस 2x आणि मायनस 2x. तर मायनस 2x आणि मायनस 2x याचं कॅल्क्युलेशन होईल मायनस 4x. ठीक आहे, आणि नंतर दोन कॉन्स्टंट बाकी येतं, इथं प्लस 1 आहे, इथं मायनस 3 आहे. प्लस 1 आणि मायनस 3 असं तिथं बाकी आहे. तर मायनस 3 आहे, प्लस 1 आहे, मोठ्या संख्येतून छोटी संख्या सबट्रॅक्ट करा, मोठ्या संख्येचं साईन द्या, 3 मधून 1 सबट्रॅक्ट करा दॅट इज 2 आणि मोठ्या नंबरचं साईन आहे मायनस. तर ठीक आहे, मायनस 2 राहील इक्वल्स टू राईट हँड साईडला 0. पण एकदा पॉझिटिव्ह आहे एकदा निगेटिव्ह आहे आणि एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह कुठं काही असेल तर सिम्पली मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे आणि मोठ्या नंबरचं साईन द्यायचं आहे. 3 मायनस 2 3 मायनस 1 इज 2 आणि मोठ्या नंबरचं साईन आहे निगेटिव्ह तर मायनस 2 दिलेलं आहे. आणि हे मायनस 2x तर निगेटिव्ह
निगेटिव्हच राहणार आहे, कारण ही काय मल्टिप्लिकेशन नाही आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतं पण मल्टिप्लिकेशनमध्ये, पण इथं काय मल्टिप्लिकेशन नाही आहे. ठीक आहे, मायनस मायनसच राहणार. सिम्पली तुम्हाला या दोन्हीची ॲडिशन करायची. 2x 4x आणि निगेटिव्हच राहणार आहे, कारण ही ॲडिशन आहे, नॉट मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, तर हे दिसतंय कशामध्ये, ह्या टाईपमध्ये जे कन्व्हर्ट झालंय ते कशामध्ये कन्व्हर्ट झालंय, तर ह्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये ax² + bx + c = 0 याच्यामध्ये हे कन्व्हर्ट झालंय. x² त्याचा जो कोएफिशियंट आहे तुम्ही जर बघितलं, a × x² + b × x + c = 0 असं दिसतंय. तर जे काही x² चा कोएफिशियंट आहे त्याला आपण a म्हणतो. तर x² चा कोएफिशियंट इथं काही दिसत नाहीये, तर बाय डिफॉल्ट तो 1 आहे. तर a इज 1. x चा जो कोएफिशियंट आहे त्याला आपण b म्हणतो. तर x चा कोएफिशियंट मला इथं -4 दिसतोय, तर b ची व्हॅल्यू -4 आहे. आणि रिमेनिंग जो कॉन्स्टंट आहे त्याला आपण c म्हणतो. तर रिमेनिंग कॉन्स्टंट मला तिथं -2 दिसतोय, तो c = -2 आहे. तर हे झालं सेकंड इक्वेशन. कन्व्हर्ट करून झाले कशामध्ये, ax² + bx + c = 0. सगळे एक्झाम्पल आपल्याला काय करायचे, त्याच्यामध्ये कन्व्हर्ट करायचे येतं आणि abcच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. दिस इज फॉर सेकंड. नाउ थर्ड, जे थर्ड एक्झाम्पल आहे, थर्ड एक्झाम्पल मी अगोदर लिहितोय. थर्ड एक्झाम्पल इज x² - 5x = -10 3 - x. ठीक आहे, जे काही कॅल्क्युलेशन थोडं करायचं आहे ते अगोदर राईट हँड साईडलाच करावं लागणार आहे. लेफ्ट हँड साईडला x² - 5x चांगली साईड दिसते, याच्यामध्ये काही करण्यासारखं नाहीये, कारण मला ऑलरेडी ax² + bx अशी तर गोष्ट पाहिजेच आहे. इथं a × x² - bx या टाईपमध्ये काहीतरी आहे. जे काय करायचं आहे ते थोडं काही राईट हँड साईडलाच कॅल्क्युलेशन आहे. तर राईट हँड साईडला आपण कॅल्क्युलेशन करून नंतर ते टर्म इकडे शिफ्ट करून, तर हे जे आहे लेफ्ट हँड साईड x² - 5x इथं करण्यासारखं काही नाहीच आहे. तर x² - 5x मी ॲज इट इज ठेवतोय. राईट हँड साईडला काय आहे, तर मायनस आहे आणि ब्रॅकेटमध्ये 3 - x आहे. म्हणजे हा जो मायनस आहे ॲक्च्युली तो -1 आहे. -1 × 3 - x आहे. हे जे आहे याचं मॅथमॅटिकल मिनिंग काय आहे, -1 नी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेला आहे. जो ब्रॅकेट आहे 3 - x ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले कशाने, हा जो मायनस दिसतोय तो ॲक्च्युली -1 आहे. तर -1 नी मल्टिप्लाय केलंय 3 - x या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. तर अगोदर ही ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल, म्हणजेच -1 नी त्या दोन्ही नंबरला मल्टिप्लाय करावं लागेल आणि जे काय मल्टिप्लिकेशन आहे ते इथे लिहायचं. तर -1 × 3 दॅट इज -3 आणि नंतर -1 × -x. आता मायनस मात्र प्लस होणार आहे, कारण इंटू आहे. -1 × -x, तर -1 × -x, तर पॉझिटिव्हमध्ये मायनस पॉझिटिव्ह होईल आणि 1 × x इज x. ठीक आहे काय, इथं आहे काय, सिम्पली मायनस जर असेल तर ते -1 नी मल्टिप्लाय केल्यानंतर पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होतं, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होत असतं. -1 नी तुम्ही कशाला पण मल्टिप्लाय करा, जे पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह होतं, जे निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह होतं. साईन चेंज होऊन जातं. 3चं साईन -3 होऊन जाणार, x निगेटिव्हमध्ये x पॉझिटिव्ह होणार, कारण -1चं मल्टिप्लिकेशन आहे. -1चं मल्टिप्लिकेशन आहे. नेक्स्ट x² - 5x आहे इक्वल्स टू राईट हँड साईडला -3 + x आहे. आता पहा राईट हँड साईडला ह्या टर्म आहेत त्या मला सगळ्या लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करायच्या आहेत. राईट हँड साईडला मला ऑलवेज काय पाहिजे नाही, 0 पाहिजे नाही. मी सर्व टर्म लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करतो. हे जे आहे x² - 5x याच्यामध्ये मी काही चेंज करत नाही, तो ऑलरेडी लेफ्ट हँड साईडला प्रेझेंट आहे, ॲज इट इज तसाची तसा ठेवतोय. पण हा -3 आहे राईट हँड साईडला, निगेटिव्हमध्ये लेफ्ट हँड साईडला मी शिफ्ट करतोय, तो प्लसमध्ये 3 होणार आहे. हा +x आहे राईट हँड साईडला, तो पण मला लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करायचा आहे, तो पण निगेटिव्ह होऊन जाईल आणि राईट हँड साईड मात्र 0 होऊन जाणार आहे. तिकडे काही बाकीच नाही राहणार. जे काही 2 टर्म मध्ये तिकडं, तर दोन्ही टर्म इकडे शिफ्ट केलं तर मग राईट हँड साईड 0 होऊन जाणार आहे. तर आता हे x² - 5x + 3 - x, तर x² ची मला इथं एकच टर्म दिसते. जे काही कॅल्क्युलेशन करायचं आहे आता, x² ची मला एकच टर्म दिसते, त्यामुळे x² मध्ये काही होणारच नाही. तर मला 5x आणि x मध्ये 2 टर्म तिथं प्रेझेंट आहेत. x च्या 2 टर्म इथं प्रेझेंट आहेत. x
-5 कोएफिशियंट आहे, इथं एक्सचा -1 कोएफिशियंट आहे. तर हे कॅल्क्युलेशन मला करावं लागेल. आणि कॉन्स्टंट जो आहे तो एकच दिसतोय, दोन पण कॉन्स्टंट नाही, एकच कॉन्स्टंट आहे +3. त्याच्यामध्ये पण काही करता येणार नाही, तर कॅल्क्युलेशन फक्त इथं करायचंय -5x आणि -x. तर दोन्ही पण आहे, x कोएफिशियंट तर आहे, -5 आहे, मायनस इथं मात्र ऍडिशन आहे, मायनस हे मात्र मायनसच राहणार आहे. सिम्पली तुम्हाला 5 आणि 1 ची ऍडिशन करायची आहे. 5 आणि 1 ची ऍडिशन 6 होणार आणि x ॲज इट इज, आणि रिमेनिंग हा जो +3 आहे तो ॲज इट इजच राहणार आहे. इथं काय केलंय पहा, -5x आणि -x, मायनस आहे, ॲडिशन आहे, निगेटिव्ह ॲज इट इज राहणार आहे. तिथं काही चेंज होणार नाही. तुम्हाला सिम्पली एक्सचे जे दोन कोएफिशियंट आहेत ते ऍड करायचे. इथं एक्सचा कोएफिशियंट 5 आहे, इथं एक्सचा कोएफिशियंट 1 आहे. 5 आणि 1 ची ॲडिशन करायची 6 आहे. निगेटिव्ह साईन चेंज होणारच नाही, निगेटिव्ह राहणारच आहे, कारण ही ॲडिशन आहे, मल्टिप्लिकेशन नाही. इथं मात्र निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह ते पॉझिटिव्ह जातं, कारण मल्टिप्लिकेशन होतं. इथं ॲडिशन आहे, निगेटिव्हच राहणार आहे. तर दिसतानीच मला आता ह्या फॉर्म मध्ये दिसतंय ax² + bx + c = 0. ax² + bx + c = 0. तर जो काही x² चा कोएफिशियंट आहे त्याला मी a म्हणतोय. x² चा कोएफिशियंट मला इथं 1 दिसतोय, दॅट इज a = 1. x चा जो कोएफिशियंट आहे त्याला मी b म्हणतोय. x चा कोएफिशियंट मला इथं -6 दिसतोय, देअरफॉर b = -6. आणि रिमेनिंग जो कॉन्स्टंट आहे दॅट इज c, आणि c ची व्हॅल्यू मला 3 दिसते. सो व्हॅल्यूज ऑफ a b c आर, a इज 1, b इज -6 आणि c इज 3. लास्ट एक्झाम्पल, 3m² -2m² -9. ठीक आहे, काय कन्वर्ट होत आहे ते बघू आणि ABCच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू. लास्ट 3m² = 2m² -9. ठीक आहे, असा एक्झाम्पल आहे. आता इथं व्हेरिएबल m आहे. व्हेरिएबल काय आहे? m आहे. त्यामुळे असं नाही कन्वर्ट होणार, ax² + bx + c = 0 असं तर कन्वर्ट होणार नाही. मग कसं कन्वर्ट होणार आहे? a × m² + b × m + c = 0 असं कन्वर्ट होणार. ठीक आहे, a × m² + b × m + c = 0 असं ते कन्वर्ट होणार आहे. तर राईट हँड साईडला तर 0 करायचंच आहे, राईट हँड साईडला काहीच ठेवायचं नाहीये. 3m² आहे, इकडे कॅल्क्युलेशन करण्यासाठी काही नाहीच आहे. तर राईट हँड साईडला जे काय आहे 2m² -9, जास्त कॉम्प्लिकेटेड गोष्टी पण तिथं नाहीच आहे. तर सिम्पली राईट हँड साईडला जेवढ्या टर्म्स आहेत त्या सगळ्याच लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करा आणि रिमेनिंग नंतरचं कॅल्क्युलेशन आपण नंतर करू. पण या स्टेपला मी काय करतोय, 3m² आहे, राईट हँड साईडला हा 2m² पॉझिटिव्ह आहे, तुम्ही लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करतोय, तो -2m² होईल. आणि हा -9 पण राईट हँड साईडला निगेटिव्ह आहे, लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करतोय, तो प्लस होईल. आणि राईट हँड साईडला काहीच राहणार नाहीये, म्हणजे काय राहील? 0 बाकी राहील. ठीक आहे, इथं मात्र एक कॅल्क्युलेशन अजून करावं लागणार आहे. m² आहे, m चे टर्मच तिथं प्रेझेंट नाहीये, पण m² च्या दोन टर्म तिथं काहीतरी प्रेझेंट आहेत, हे तर मात्र कॅल्क्युलेशन मला करावं लागणार आहे. आणि +9 आहे, m ची टर्मच तिथं प्रेझेंट नाही. पण हे जे कॅल्क्युलेशन आहे 3m² मधून 2m² सबट्रॅक्ट करायचे. 3m² आहे, सिम्पली 3 - 2 एवढंच करायचं आहे तुम्हाला. 3 मधून 2 सबट्रॅक्ट करायचे आणि दॅट इज 1. आणि m² ॲज इट इज, 3m² मधून 2m² गेले, तिथं फक्त 1m² राहील, किंवा कोणी सिम्पली m² पण लिहू शकता. आणि +9 = 0. ठीक आहे, असं आहे. म्हणजे सिम्पली आम्ही 1 लिहित पण नाहीये, किंवा जरी लिहिला नाही लिहिला 1चं मल्टिप्लिकेशन काय नसतं, 1 × m² आहे. आता मला तिथं m दिसतच नाहीये, पण मला तर लागतंय a × m² + b × m = 0. m नाहीये तर त्याला मी 0 × m, तर हा पण ॲक्च्युली 0च आहे. तर तसं मी लिहू शकतोय. ज्या गोष्टीमध्ये एखादा व्हेरिएबल ॲबसेंट असेल तर त्याचा मिनिंग घेतो 0 × x तुम्ही लिहू शकता, नाही तिथं प्रेझेंट आहे असं थोडं दाखवू शकता. फक्त आपल्याला ह्या फॉर्ममध्ये लिहायचं त्याच्यासाठी ॲक्च्युली तो 0च आहे. 0 × m काय? 0च आहे. वरती सिम्पली m² + 9 आहे, वरती काय आहे? m² + 9 आहे. इथं 1 × m² लिहिलंय. हा ही जी आहे 0 × m ही फक्त ॲडजस्टमेंट आहे. आणि कशासाठी? अशी ह्या फॉर्ममध्ये पाहिजे नाही त्याच्यासाठी दिसते, फक्त ॲडजस्टमेंट आहे. आता मला सिम्पली दिसतंय a × m² + b × m + c = 0. डायरेक्ट मला ABCच्या व्हॅल्यूज भेटणार आहेत. a = जो m² चा कोएफिशियंट आहे
त्याला आपण a म्हणतोय. m स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे, देअरफॉर a इक्वल्स टू 1. जो m चा कोएफिशियंट आहे त्याला आपण b म्हणतो, तर m चा कोएफिशियंट 0 आहे. आणि जो रिमेनिंग कॉन्स्टंट आहे त्याला आपण c म्हणतो आणि c इक्वल्स टू 9 आहे. तर हे झाले ABCच्या व्हॅल्यूज. आणि सर्व एक्झाम्पल 1 बाय 1 जेवढे एक्झाम्पल्स घेतले होते सगळ्या एक्झाम्पलला आपण ह्या फॉर्ममध्ये ax² + bx + c याच्यामध्ये कन्वर्ट केलंय आणि ABCच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. हे करत असताना बऱ्याच गोष्टी हे एक्झाम्पलमध्ये काय करावं लागलं मला, तर a - b ब्रॅकेट स्क्वेअर ह्या फॉर्म्युलाचं एक्सपान्शन जे आहे ते यूज करावं लागले. इकडे बाकी काही नव्हतं, जेच अरेंजमेंट होती. इथं मात्र एक मल्टिप्लिकेशन करायचं होतं आणि नंतर फक्त ॲडजस्टमेंट होती. तर अशा पद्धतीने आपण ह्या सर्वच व्हॅल्यूज फाइंड आउट केलेले आहेत. हे याच्यामध्ये मात्र आपण अजून जे प्रॅक्टिस सेटमध्ये एक्झाम्पल आहेत ते आपण बघणार आहेत. सध्या आपण वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल तिथं वेगळं काहीतरी करायचं. हे सगळे एक्झाम्पल एकाच टाईपचे होते. याच्यामध्ये काय करायचं होतं, जे इक्वेशन आहे ते इक्वेशन फक्त स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं होतं आणि ABCच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण थोडं वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल बघणार. तिथं टाईपच वेगळा आहे आणि काय करायचं काय नाही ते मी एक्झाम्पल अगोदर लिहितो हे आणि नंतर आपण ते बघू सोल्युशन त्याचं काय असणार आहे, कसं सॉल्व्ह करायचं ते. आणि आपल्याला इथं मध्ये चेक करायचं आहे. आता एक्झाम्पल तर मी बोर्डवरती लिहिलं आहे. काय आहे एक्झाम्पल, याच्यामध्ये काय करायचं आहे त्यासाठी जे लिहिलं आहे ते अगोदर एकदा रीड करावं लागेल, त्याचं मिनिंग समजून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतरच आपण सॉल्व्ह करू शकतो. तर काय लिहिलं आहे, चेक. तर फर्स्ट थिंग काय जे करायचं आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. आणि काय चेक करायचं आहे, चेक वेदर द गिव्हन व्हॅल्यूज आर रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. काहीतरी व्हॅल्यूज दिल्यात, काहीतरी नंबर्स दिले येतं आणि ते नंबर्स त्याचे व्हॅल्यूज आहेत, त्या व्हॅल्यूज आपल्याला गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे रूट आहेत किंवा नाही हे चेक करायचं आहे. चेक वेदर द गिव्हन व्हॅल्यूज, हे जे व्हॅल्यूज आहेत गिव्हन व्हॅल्यूज ते क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे रूट्स आहेत किंवा नाही हे चेक करायचं आहे. आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय दिलंय, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय आणि त्याच्यासमोर दोन व्हॅल्यूज दिल्या, दोन नंबर दिलेले आहेत. आणि आपल्याला काय करायचं आहे, हे जे दोन नंबर आहेत x इक्वल्स टू 1 किंवा x इक्वल्स टू -1, हे जे दोन नंबर्स आहेत हे दोन नंबर ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे रूट आहेत किंवा नाही हे चेक करायचे. सेकंड एक्झाम्पलमध्ये पण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे हे जे दोन नंबर आहेत, दोन व्हॅल्यूज आहेत, हे दोन नंबर ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे रूट्स आहेत किंवा नाही हे चेक करायचे. आपल्याला इथं फक्त चेकच करायचं आहे. तर कसं चेक करायचं, रूट काय आहेत हे जर माहीत असेल तरच आपण हे चेक करू शकतो. आणि रूट काय असतं, तर एखादा नंबर एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट कधी असतो, ज्या वेळेस आपण तो नंबर पुट करतो इन प्लेस ऑफ x आणि जर सिम्प्लिफाय केलं अँसर जर 0 येत असेल तर तो नंबर काय असतो, रूट असतो. सिम्पली हा नंबर x इक्वल्स टू 1 हा नंबर ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट असेल किंवा नसेल, कधी असेल तर जर तुम्ही हा नंबर पुट केला इन प्लेस ऑफ x ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये इन प्लेस ऑफ x. आता इथं व्हेरिएबल तर x आहे, तुम्ही तिथं काहीतरी व्हॅल्यू पुट करतात, काहीतरी नंबर पुट करतात, हे एव्हरीथिंग कन्वर्ट होणारे नंबरमध्ये, तिथं काही व्हेरिएबल राहणार नाही. आणि ते जर एक्सप्रेशन तुम्ही सिम्प्लिफाय केलं त्याचं अँसर जर 0 आलं
then that number, this number is a root of the quadratic equation. अशी डेफिनेशन आहे. लास्ट लेक्चरला आपण तसं डिस्कशन केलेलं आहे, नंबर रूट आहे किंवा नाही, फक्त आपल्याला इथं चेक करायचं आहे. तर मी फर्स्ट एक्झाम्पल घेतो आणि कसं चेक करायचं आहे, सिम्पली हा नंबर इथं एक्सच्या जागेवर पुट करून बघायचा आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे आणि एक्सप्रेशनची व्हॅल्यू जर 0 आली तर रूट, अदरवाईज नॉट रूट. फर्स्ट एक्झाम्पल एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 5 इक्वल्स टू 0. मी एकदा इक्वेशन लिहितो, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 5 इक्वल्स टू 0. आणि आता मला काय करायचं आहे, याच्यामध्ये पण पहिला जो नंबर आहे x इक्वल्स टू 1, दोन नंबर आहे 1 आणि -1. तर मी पहिला नंबर घेतोय x इक्वल्स टू 1 आणि तो फक्त मी लेफ्ट हँड साईडमध्ये याच्यामध्ये पुट करणार आहे. आणि जर एक्सप्रेशनची व्हॅल्यू 0 आली तर धिस 1 इज अ रूट, अदरवाईज नॉट रूट. सिम्पली याला आपण हे जे आहे याला आपण p ऑफ 1 म्हणतो. सिम्पली ही जे आहे पहा, हे काय आहे, हे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे आहे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि इक्वल्स टू 0 एवढं जर रिमूव्ह केलं तर रिमेनिंग जे असतं ते क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असते. तर इथं ॲक्च्युली क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल जे आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल काय आहे, रिमूव्ह करून जे काय येईल दॅट इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 5. ठीक आहे, हे आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. इक्वेशनचं जे इक्वल्स टू आणि राईट हँड साईडला 0 एवढं इक्वेशन रिमूव्ह केलं, रिमेनिंग दॅट इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. तर ही जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 5 इक्वल्स टू 0, इक्वल्स टू 0 रिमूव्ह केलं, हे जे रिमेनिंग बाकी आहे दिस इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. तर मी इथं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल लिहिली आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 5. ही झाली आपली क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, फक्त p ऑफ 1 फाइंड आउट करायचं आहे, p ऑफ 1. आणि p ऑफ 1 कसा फाइंड आउट करणार, हे p ऑफ 1चं एक्सप्रेशन जर 0 आलं तर मात्र हा 1 रूट आहे, अदरवाईज नॉट रूट. एवढंच मला फक्त p ऑफ 1 फाइंड आउट करायचा आहे. आणि p ऑफ 1 काय असतो, सिम्पली पुट x इक्वल्स टू 1 इन दिस एक्सप्रेशन आणि फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द एक्सप्रेशन. ठीक आहे, p ऑफ 1 पुट x इक्वल्स टू 1, x स्क्वेअर आहे आणि x ची व्हॅल्यू मला 1 पुट करायची, सो 1 स्क्वेअर. x स्क्वेअर आहे, x इक्वल्स टू 1 पुट केलं तर 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू x आहे आणि 4 इंटू x ची व्हॅल्यू 1, दॅट इज 4 इंटू 1 प्लस 5. हे फक्त आपल्याला इव्हॅल्युएट करायचे आणि 0 येता येतं आणि एवढं बघायचं. 1 स्क्वेअर इज अ 1 मायनस 4 इंटू 1 इज अ 4 आणि प्लस 5 आहे. ठीक आहे, आता 1 प्लस 5 जे काय ॲडिशनमध्ये ते मी ॲडिशन अगोदर करून घेते. हे दोन नंबर ॲडिशनमध्ये पॉझिटिव्ह आहे. 1 प्लस 5, 1 प्लस 5 इज अ 6 आणि रिमेनिंग जे काय ॲक्च्युली दोन जर नंबर निगेटिव्हमध्ये असते -4 -2 किंवा -4 -7 तर निगेटिव्हची पण ॲडिशन करायची आहे आणि सिम्पली निगेटिव्हमध्ये काय असेल ते लिहून टाकायचं. पण निगेटिव्ह एकच नंबर आहे -4, मी ॲज इट इज लिहितोय. दॅट इज 6 - 4 इज अ सिम्पली 2. तर हे जे p ऑफ 1चं एक्सप्रेशन आहे, p ऑफ 1चं एक्सप्रेशन मी फाइंड आउट केलं आहे आणि त्याची व्हॅल्यू आली आहे 2. म्हणजे काय झालं, 0 नाही आली, नॉट इक्वल्स टू 0 तर नाही. p ऑफ 1ची काहीतरी व्हॅल्यू येणारच आहे. जर आपण इव्हॅल्युएट केलं, सिम्प्लिफाय केलं, इव्हॅल्युएट करायचं सिम्पली x इक्वल्स टू 1 पुट करायचं, इव्हॅल्युएट करायचं सिम्प्लिफाय करून. जर व्हॅल्यू 0 आली तर रूट, अदरवाईज नॉट रूट. तर इथं काय व्हॅल्यू आली आहे, नॉट इक्वल्स टू 0. हा जो 2 आहे तो 0 तर नाही आहे, म्हणजेच p ऑफ 1 काय आहे, 0 नाही आहे. आणि 0 नाही आहे म्हणजेच काय कन्क्लूड करणार आपण, 1 इज नॉट रूट. 1 रूट नाही आहे. रूट कधी असतो, ज्यावेळेस p ऑफ 1ची व्हॅल्यू 0 आली त्याच वेळेस. ठीक आहे, तर x इक्वल्स टू 1 हा रूट नाही आहे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा किंवा मग ह्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा. हे जर तुम्ही ठेवलं x स्क्वेअर मायनस 4x प्लस 5 इक्वल्स टू 0, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट 1 नाही आहे. किंवा मग तुम्ही असं पण म्हणू शकता, हे इक्वल्स टू 0 रिमूव्ह केलं तर ही जी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे त्याचा पण रूट नाही आहे. कोण, x इक्वल्स टू 1. आता आपण हा चेक करणार आहे, x इक्वल्स टू -1. तर सेकंड x इक्वल्स टू -1. आता काय फाइंड आउट करायचं, सिम्पली -1 पुट करायचं आहे, सिम्पली -1 पुट करायचं आहे आणि काय व्हॅल्यू येते तेवढं बघायचं आहे. फक्त p ऑफ x तर तेच राहणार आहे, इक्वल्स टू 0. p ऑफ x तेवढंच आहे, मला फक्त p ऑफ -1 फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे आता काय करायचं आहे, x च्या जागेवर -1 पुट करायचं आहे आणि इव्हॅल्युएट करायचं आहे. 0 येत आहे किंवा नाही एवढंच बघायचं आहे. आता x स्क्वेअर आहे, x च्या जागेवर
-1 पुट करायचं आहे, म्हणजे काय होईल -1 स्क्वेअर होईल. तर -4 इंटू आता परत x आहे, एक्सच्या जागेवर परत एकदा -1 पुट करायचं आहे आणि +5. इथं काय केलं मी तर x स्क्वेअर आहे, x ची व्हॅल्यू -1 ठेवली तर x स्क्वेअर -1 स्क्वेअर हा मायनस नंतर 4 नंतर x ची व्हॅल्यू -1 पुट केली +5. सिम्पली काय केलंय ह्या दोन्ही ठिकाणी x ची व्हॅल्यू -1 पुट केली. आता सिम्प्लिफाय -1 चा स्क्वेअर आहे तर -1 चा स्क्वेअर असतो 1 आणि 1 चा पण स्क्वेअर 1च असतो. -1 चा स्क्वेअर म्हणजे -1 इंटू -1 -1 इंटू -1 दॅट इज 1. ठीक आहे, मायनस मायनस पॉझिटिव्ह. तर -1 चा स्क्वेअर 1 झाला. आता इथं -4 इंटू -1 मल्टिप्लिकेशन आहे आणि -4 -1 याचं मल्टिप्लिकेशन आहे. हे मात्र मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह मध्ये +4 होणार आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह मध्ये -4 इंटू -4. ठीक आहे, तर हे मल्टिप्लिकेशन +4 होईल आणि नंतर +5 ॲज इट इज. तर आता सगळेच पॉझिटिव्ह मध्ये 1 + 4 + 5 1 + 4 5 5 + 5 10. तर हे एक्सप्रेशन आलंय 10. जर इव्हॅल्युएट केलं सिम्प्लिफाय केलं तरी आणि व्हॅल्यू फाइंड आउट केली तर दॅट व्हॅल्यू इज 10. आता व्हॅल्यू फाइंड आउट करून 10 आलंय. व्हॅल्यू काय पाहिजे नाही आपल्याला इंटरेस्टच कशामध्ये 0 मध्ये. जर इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करून सिम्पली काय आणायचं 0. आपल्याला इंटरेस्ट 0 मध्ये तर 0 नाही आलं तर सिम्पली याचं मिनिंग काय आहे -1. -1 इज नॉट अ रूट. आता हे दोन्ही पण नंबर 1 आणि -1 हे दोन्ही पण नंबर ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट नाही आहेत. पण आपल्याला काय करायचं होतं आपल्याला फक्त चेक करायचं होतं. आपण इतकं याला घाबरायचं काही कारण नाही का हे हा पण रूट नाही आला हा पण रूट नाही आला तर रूट नाही येऊ शकत. आपल्याला काय त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं. आपल्याला सिम्पल काय करायचं होतं चेक करायचं होतं रूट्स आहेत किंवा नाही यायलाच पाहिजे असं काही नाही. तर हे दोन्ही पण नंबर ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट नाही आहेत. आता आपण सेकंड जे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि त्याच्या पुढे जे नंबर्स दिले ते नंबर्स बघायचे 2 आणि 5/2 ते रूट्स आहेत किंवा नाही एवढंच चेक करायचं आपल्याला. फर्स्ट थिंग मी ते क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहितोय आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे 2m² - 5m = 0 असं आहे सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि दोन पुढे नंबर दिले 2 आणि 5/2. आपल्याला काय करायचंय हे दोन नंबर चेक करायचे रूट आहे किंवा नाही ते. आता हे तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे =0 हे जर रिमूव्ह केलं तर रिमेनिंग जे काय असतं ते काय असतं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल इथं मात्र मी p(m) लिहितो. व्हेरिएबल मात्र m आहे. तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल काय असणार आहे 2m² - 5m = 0. हे रिमूव्ह करून रिमेनिंग जे असतं दॅट इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल p(m) काय आहे 2m² - 5m आहे. आता मला p(2) फाइंड आउट करायचा आहे. सिम्पली p(2) हा जो नंबर आहे 2 तो चेक करायचा आहे रूट आहे किंवा नाही. तर मी p(2) फाइंड आउट करतोय. p(2) = सिम्पली जिथं m आहे तिथं 2 पुट करायचं आहे. तर हा आहे 2m². 2 ॲज इट इज इंटू m² आणि m ची व्हॅल्यू मला 2 पुट करायची दॅट इज 2² -5 इंटू m आहे आणि m ची व्हॅल्यू मला 2 पुट करायची म्हणजे 5 इंटू 2. ठीक आहे, तर हे झालं 2 इंटू 2² इज 4 -5 इंटू 2 इज 10. ठीक आहे, तर हा 2 इंटू 4 इज 8 8 - 10 आणि 8 - 10 इज -2. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन मी थोडं फास्ट केलं आणि काही नाही याच्या कॅल्क्युलेशनमध्ये 2 इंटू m² आहे 2 इंटू m ची व्हॅल्यू 2 पुट केली 2 इंटू 2² -5 इंटू m आणि 5 इंटू 2. सिम्पली 2 इंटू हा जो 2² आहे दॅट इज 4 -5 इंटू 2 10 होते. 2 इंटू 4 इज 8 8 - 10 आणि 8 - 10 इज -2. तर सिम्प्लिफाय करून ही जो p(2) आहे तो काय आलाय -2 आलाय. -2 आपल्याला काय पाहिजे नाही 0 पाहिजे नाही. 0 तर नाही आला म्हणून काय आहे हा जो 2 आहे तो 2 इज नॉट रूट. ठीक आहे, हा 2 पण रूट नाही आहे. कशाचा हा 2 ह्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा किंवा ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट नाही आहे. आता राहिलेला फक्त एकच नंबर आहे तो नंबर फक्त चेक करायचा आहे आणि तो नंबर काय आहे 5/2. तो फक्त आहे किंवा नाही एवढं मला चेक करायचं आहे.
5/2 5/2 पी ऑफ 5/2 म्हणजे काय करायचं आहे, जिथं यम आहे तिथं 5/2 पुट करायचं आहे. सिम्प्लिफाय करायचं आहे, 0 आलं तर रूट, अदरवाईज नॉट रूट. तर हे आहे 2m² मायनस 5m. 2 इंटू यम स्क्वेअर आहे आणि यमच्या जागेवर मला काय करायचं आहे, 5/2 पुट करायचं आहे. 5/2 स्क्वेअर, 5/2 चा स्क्वेअर होणार, यमचा स्क्वेअर आणि यमच्या जागेवर 5/2 पुट करायचं आहे म्हणजे 5/2 चा स्क्वेअर होणार. मायनस 5 इंटू यम आहे आणि परत यमच्या जागेवर मला 5/2 ठेवायचं आहे. ठीक आहे. तर 2 इंटू, आता मी 5/2 चा स्क्वेअर करतोय. 5/2 चा स्क्वेअर हे जे गोष्ट आहे a/b, जर तुम्हाला a/b याचा स्क्वेअर करायचा असेल तर दॅट इज इक्वल्स टू सिम्पली a² अपॉन b². जर a/b ह्या नंबरचा ह्या नंबरचा जर स्क्वेअर करायचा असेल तर दॅट इज सिम्पली a² अपॉन b². इथं मला कोणाचा स्क्वेअर करायचा आहे, 5/2 चा स्क्वेअर करायचा आहे आणि 5/2 चा स्क्वेअर करायचा म्हणजे काय, तर 5 चा स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर. ठीक आहे. मायनस 5 इंटू 5/2. नेक्स्ट 2 इंटू 5² इज अ 25 अपॉन 2² इज अ 4 मायनस 5 इंटू 5/2. बाकी काही नाही केलं, 5² 25, 2² 4 एवढं दिलं फक्त. आता हे जे करायचं आहे 2 इंटू 25/4 आहे इथं आणि नंतर 5 इंटू 5/2 आहे. असं ज्यावेळेस असेल आणि मल्टिप्लिकेशन करायचं आहे, मल्टिप्लिकेशन सिम्पली न्यूमरेटर मल्टिप्लाय करायचे, डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करायचे. आता इथं 2 आहे आणि त्याचं डिनॉमिनेटर 1 आहे, 2 डिवाइड बाय 1 आहे, 2/1 म्हणजेच 2 असतो. तर मला न्यूमरेटर याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, डिनॉमिनेटर याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर न्यूमरेटर मल्टिप्लिकेशन होईल 2 इंटू 25 दॅट इज 50 आणि डिनॉमिनेटर याचं काय, डिनॉमिनेटर 1 आहे, 1 इंटू 4 दॅट इज 4. असं ते मल्टिप्लिकेशन होणार आहे. मायनस न्यूमरेटर मल्टिप्लिकेशन होईल 5 इंटू 5 25 आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन होणार आहे, 5चा डिनॉमिनेटर आहे 1, 5/1, 1 इंटू 2 दॅट इज 2. ठीक आहे. आता जर बघितलं 50/4 आणि मायनस 25/2, जर मी याला अजून एका फॉर्ममध्ये, हे दोन्ही पण नंबर डिव्हिजिबल बाय 2 आहेत, 50 आणि 4 हे दोन्ही पण नंबर डिव्हिजिबल बाय 2 आहेत. सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहिलं तर हा नंबर दोन्ही नंबरनी जर मी हे दोन्ही नंबरला 2 न डिवाइड केलं तर 25/2 असाच नंबर आहे हा 50/4. हा जो नंबर आहे 50/4 हा जो नंबर आहे, हा नंबर म्हणजेच 25/2 आहे. हे दोन्ही नंबर एकच आहेत, 25/2 आणि 50/4 हे दोन नंबर एकच आहेत. जर मी डिवाइड केलं 50 आणि 4 हे दोन्ही नंबर डिव्हिजिबल बाय 2 आहेत, दोन्ही नंबरला जर 2 ना डिवाइड केलं तर 50 डिवाइड बाय 2 इज अ 25, 4 डिवाइडेड बाय इज अ 2 म्हणजे 50/4 आणि 25/2 हे दोन्ही नंबर एकच आहेत. तर हा नंबर ॲक्च्युली काय आहे, 25/2 आहे, 25/2 आणि मायनस 25/2, तर दिस इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. 25/2 हा नंबर 50/4 हा नंबर काय आहे, 25/2च आहे, 50/4 इक्वल्स टू 25/2 आहे. का आहे तो नंबर, तर हे दोन्ही नंबर डिव्हिजिबल बाय काय येतं, डिव्हिजिबल बाय 2 आहेत. दोन्ही नंबर दोन्ही डिवाइड होतात, जर दोन्ही डिवाइड केलं तर हा 25, याला दोन्ही डिवाइड केलं तर 2. आता मात्र हे दोन्ही नंबर कुठल्याच एका नंबरने डिव्हिजिबल नाहीच आहेत, 25 आणि 2 हे दोन्ही नंबर जर कुठल्या तरी एका नंबरने डिव्हिजिबल असते तर डिवाइड करून अजूनच सिम्पलेस्ट फॉर्म त्याचा लिहिता आला असता. तर 50/4 इज सेम ॲज 25/2, दोन्ही नंबर सेमच आहेत. तर 25/2 हा नंबर काय आहे, ॲक्च्युली 25/2. 25/2 मायनस 25/2 इक्वल्स टू 0 आणि एकदा का 0 आला तर याचा मिनिंग आहे, हा जो 5/2 आहे, 5/2 काय आहे, रूट आहे. 5/2 इज अ रूट ऑफ गिवन पॉलिनॉमियल. जी काही पॉलिनॉमियल आहे किंवा जी काही गिवन इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याचा तो रूट आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन असं होतं. तर ठीक आहे. इथं काय करायचं होतं, हे एक्झाम्पलमध्ये चेक करायचं होतं फक्त आपल्याला रूट फाइंड आउट करेल. पुढचं जे नेक्स्ट आर्टिकल आहे चॅप्टरमध्ये तिथं मात्र क्वाड्रॅटिक इक्वेशन गिवन असेल आणि आपल्याला त्याचे रूट फाइंड आउट करायचे. इथं मात्र आपल्याला रूट फाइंड आउट करायचे नव्हते. सिम्पली काय करायचं होतं, चेक करायचं होतं. काय चेक करायचं होतं,
रूट आहे किंवा नाही. याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल आहे, ते पण आपण ह्याच लेक्चरमध्ये कम्प्लीट करू आणि नंतर जे काही प्रॅक्टिस सेट होते त्याच्यामध्ये सर्व एक्झाम्पल कवर होते. त्यामुळे आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्टच प्रॅक्टिस सेट बघणार आहे. त्यामुळं जे रिमेनिंग एक एक्झाम्पल बाकी आहे ते पण आपण आजच कम्प्लीट करूया. आणि ते एक्झाम्पल असं आहे, फाइंड के, हे वरचं पण मी रब करतोय. एक्झाम्पल आहे, जस्ट मी 1 मिनिटाचा फक्त ब्रेक घेतोय आणि आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूत. आपल्याला इथं काय करायचं ते बघतो. तर ठीक आहे, के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. फाइंड के आणि इफ काय x इक्वल्स टू 3 हा रूट आहे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. पुढे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे के इंटू एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इक्वल्स टू 0. हे काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचा रूट कोण आहे? 3. x इक्वल्स टू 3 हा त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट आहे असं गिवन आहे. आपल्याला काय करायचंय? के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता पहा, हा x इक्वल्स टू 3 याचा रूट आहे. याची जर पॉलिनॉमियल बघितली, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल फर्स्ट थिंग मी लिहितोय p ऑफ x. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल काय होईल? k इंटू एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3. ही काय आहे? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनवरून ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. ठीक आहे. आता काय गिवन आहे? ॲज x इक्वल्स टू 3 हे काय आहे? इज अ रूट ऑफ p ऑफ x असं गिवन आहे. x इक्वल्स टू 3 हा रूट आहे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा असं आपल्याला गिवन आहे. x इक्वल्स टू 3 हा रूट आहे ह्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा किंवा मग ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. ठीक आहे. तर याचा मिनिंग आहे का p ऑफ 3 0 आहे. याच्यामध्ये जर तुम्ही x ची व्हॅल्यू 3 पुट केली तर ते एक्सप्रेशन 0 येणार आहे. x इक्वल्स टू 3 इज अ रूट ऑफ p ऑफ x. x इक्वल्स टू 3 हा p ऑफ x आहे. हा जो p ऑफ x आहे त्या p ऑफ x चा रूट आहे कोण? 3. याचा मिनिंग आहे जर तुम्ही ह्या एक्सप्रेशन मध्ये x ची व्हॅल्यू 3 पुट केली तर हे एक्सप्रेशन ची व्हॅल्यू 0 येणार आहे. जर x इक्वल्स टू 3 याच्यामध्ये पुट केलं तर त्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू 0 आहे. तर ऍक्च्युली पुट करून बघू आपण x इक्वल्स टू 3 कशामध्ये? याच्यामध्ये काय आहे ते? k आहे इंटू एक्स स्क्वेअर आहे. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर आहे पण x ची व्हॅल्यू मला 3 पुट करायची आहे तर 3 स्क्वेअर होऊन जाईल तो. मायनस 10 इंटू एक्स आहे. x ची व्हॅल्यू मला 3 पुट करायची आहे प्लस 3 आहे आणि राईट हँड साईडला 0. मी काय केलंय? p ऑफ 3 0 आहे. हे का 0 आहे? तर 3 रूट आहे p ऑफ x चा, त्याच्यामुळे p ऑफ 3 0 आहे. आणि का 0 आहे? तर 3 रूट आहे. तर मी इथं फक्त p ऑफ 3 सिम्प्लिफाय केलं इक्वल्स टू 0 राईट हँड साईडचा ॲज इट इज. फक्त p ऑफ 3 काय असतो? तर ह्या एक्सप्रेशन मध्ये x इक्वल्स टू 3 पुट करा तर k इंटू 3 स्क्वेअर मायनस 10 इंटू 3 प्लस 3 k इंटू 3 स्क्वेअर मायनस 10 इंटू 3 प्लस 3 बिकॉज 3 इज अ रूट असं आपल्याला गिव्हन आहे. तर k इंटू 3 स्क्वेअर आणि 3 स्क्वेअर इज अ 9 मायनस 10 इंटू 3 इज अ 30 प्लस 3 इक्वल्स टू 0. ठीक आहे. This will implies that k into 9 that is 9k. ठीक आहे. मायनस 30 आणि प्लस 3. मायनस 30 प्लस 3 पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे. सिम्पली मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आणि मोठ्या नंबरचं साईन द्यायचं. 30 मायनस 3 इज अ 27 आणि मोठ्या नंबरचं साईन निगेटिव्ह आहे राईट हँड साईडला 0. ठीक आहे. सो 9k
-27 इक्वल्स टू 0. दिस विल इम्प्लाय दॅट 9k आहे आणि हा -27 आहे. तो मी राईट हँड साईडला शिफ्ट करतोय. राईट हँड साईडला शिफ्ट केल्यानंतर तो पॉझिटिव्ह होईल. 0 + 27 हा जर मी 27 शिफ्ट केला राईट हँड साईडला तर तो पॉझिटिव्ह होईल, म्हणजे 0 + 27 होईल आणि 0 + 27 इज अ 27 itself. नाव 9 × k आहे इक्वल्स टू 27 आहे, म्हणजेच k इक्वल्स टू काय आहे 27/3 आहे. 27/3 आणि k इक्वल्स टू 27/3 म्हणजे 9. ठीक आहे, 27/3 म्हणजे 9. सो व्हॅल्यू ऑफ k इज 9 आहे. तर ठीक आहे, प्रॅक्टिस सेटमध्ये जे काही एक्झाम्पल होते ते आपण सर्वच कंप्लीट केले. हे आजचं जे लेक्चर होतं थोडं लेंथी झालं, पण जास्त एक्झाम्पल होते, तर प्रॅक्टिस सेटमधले सर्व एक्झाम्पल कंप्लीट झालेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स किंवा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे रूट कसे फाइंड आउट करायचे ते बघणार आहे. आजच्या लेक्चर पुरतं आपण इथं स्टॉप करू. ठीक आहे, थँक्यू.